टोकरा राजाच्या पाय तर नाही पडला, पण मूठभर पेढं पळून घेऊन गेला. तसं की त्याचं पेढं मी सोडणार होतो. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. ही राजा आकार घेतोय फायनली. बघू शकता तुम्ही, इथेच आपला लालबागचा राजा बनतो. दाखवतो एक एक. तर चला आपण बघू आता लालबागच्या राजाची मूर्त्या. जय गणेश मित्रांनो. तर आता आपण बघणार आहोत टॉप 30 नाहीतर 40 घरगुती मूर्त्या बघणार आहोत. तर कोणी सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आपले आता 10,000 सबस्क्राईब पूर्ण झालेत. चला आता आपण जाऊ गणसंकुलमध्ये पहिले, नंतर चिंचपोकलीला जाणार आहोत. लेट्स गो. आपल्यासमोर आता पहिलीच लालबागच्या राजाची मूर्ती आपल्याला दिसत आहे. मग दाखवतो तुम्हाला पण. बघा एकदम जशी लालबागच्या राजाची मूर्ती आहे मागच्या वर्षीची तशीच या वर्षीची पण आहे. बघा एकदम डोले बिले एकदम क्लिअर लालबागच्या राजासारखेच बनवलेले आहेत. आपल्यासमोर अजून एक बॅलेन्सिंग मूर्ती आली, जी मागच्या वेळी नव्हती पण आता बनवून झाली पूर्ण. ती दाखवतो तुम्हाला. बघा बघू शकता पूर्ण आपल्या नागाच्या डोक्यावर बॅलेन्सिंग मूर्ती आपल्या बाप्पाची बनवलेली आहे. एका पायावर उभा आहे. एकदम सुंदर अशी मूर्ती बनवली आहे. आणि या मूर्तींची जर प्राईस तुम्ही काढायला गेलात तर 60, 65, 70 हजाराच्या वरतीच तुम्हाला भेटतील. कारण इथे छोट्या मूर्त्या पण 2 फुटाच्या 25-25 हजाराच्या आहेत. बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती बनवली. ते बघू शकता आपल्यासमोर अजून एक बॅलेन्सिंग मूर्ती आली, जी स्नेहावर उभी आहे. आपल्या बाप्पाला एकदम स्नेहाच्या वरतीच उभं केलं आहे. आणि ही मूर्ती तुम्ही बघायला गेलात, प्राईस काढायला गेलात तरी तुम्हाला ती 50 हजाराच्या वरतीच मिळेल. कारण ही जी आखणी वगैरे आहे ती एकदम भारी केली. डोल्याबिल्याची आखणी एकदम सुंदर अशी केली बघा तुम्ही. आणि ह्या आहेत आता आपल्या समोर छोट्याशा मूर्त्या. गोड अशा गोड गणपतीच बोलू शकतो आपण, कारण एवढ्या सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत. त्यांच्याकडे बघतच राहावंसं असं वाटतं आहे. बघू शकता तुम्ही पण एक एक. आता ह्या मूर्तीचे डोले बघा तुम्ही कसे आहेत. डोले बघूनच प्रेम होईल अशा हे मूर्त्या आहेत. अशा खूप साऱ्या आपल्याला छोट्या मोठ्या बाप्पाच्या मूर्त्या बघायला भेटतील इथे गणसंकुलमध्ये. तर कोणाला पाहिजे असतील तर नक्कीच गणसंकुलला भेट द्या. खूप अशा सुंदर सुंदर मूर्त्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बघायला भेटतील. बघू शकता खूप साऱ्या मूर्त्या इथे आहेत आपल्या इथे समोर दिसत आहेत. आता आपण बघणार आहोत गाडीत ठेवणाऱ्या ज्या छोट्या मूर्त्या असतात त्या. बघू शकता तुम्ही एकदम छोट्याशा गोड अशा मूर्त्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. इथे सुंदर अशा मूर्त्या आपल्याला बघायला भेटतात इथे. त्या म्हणजे गाडीत ठेवायलाच यूज करतात जास्तीत जास्त. बघू शकता ही मूर्ती बघा तुम्ही कशी एकदम निवांत झोपले. पुढची त्याच्या निवांत बसलेली आहे. खूप अशा मूर्त्या आपल्याला इथे गणसंकुलमध्ये बघायला भेटतील. छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्या मूर्त्या आपल्याला बघायला भेटतील. या लालबागच्या राजाची मूर्ती, लालबागच्या राजाच्या तर खूपच मूर्त्या बघायला भेटणार आहेत. तुम्ही बघितलं असाल की किती बॅलेन्सिंग मूर्त्या बांधल्यात गणसंकुलमध्ये. तुम्ही याल तर तुम्हाला पण बघायला भेटतील त्या, कारण आताच बनवून ठेवल्यात त्या. आणि एक एक मूर्त 65,000, 25,000 असे. 2 फुटाची मूर्त 25,000 सांगितली त्यांनी. शॉकच झालो पूर्ण. 25,000 2 फुटाची मूर्ती. आणि आम्ही गावाला मूर्त्या घेतो 2 फुटाच्या 2,000 रुपये.
भाई मुंबई आहे मुंबईला सगळ्याच मूर्त्या तुम्हाला महागड्या मिळतील. तर आता आपण जाऊ चिंचपोकलीला. तिथं पण बघू आपण मूर्त्या किती झाल्यात. सुंदर सुंदर मूर्त्या तिथं पण आपल्याला बघायला भेटतील. मागच्या वेळी गेलो होतो तेव्हा पण आपल्याला मूर्त्या बघायला भेटल्या होत्या. आता पण आपण जाऊ आणि एवढ्या मूर्त्या आहेत तिथं ना, जिथं बघाल तिथे तुम्हाला मूर्त्याच दिसतील बाप्पाच्या. तर चला आता आपण जाऊ चिंचपोकलीला. लेट्स गो. ते जायच्या आधी आपण राजाचा दर्शन घ्यायला जाऊ. लालबागचा राजा व्हिडिओ काय करायला नाही भेटणार कारण सिक्युरिटी असते तिथे. चला आपण जाऊ आतमध्ये पहिले. लेट्स गो. चारी बाजूला सिक्युरिटीच आहे. व्हिडिओ काढायला पण नाही भेटायचे. बघू काढायला भेटली तर आपण व्हिडिओ काढू. नंतर तसंच बघू शकता आपला राजा आता आकार घेतोय. राजा आकार घेतोय फायनली. बघू शकता तुम्ही इथेच आपला लालबागचा राजा बनतो आणि तयारी सुरू झाली फायनली. लवकरच फक्त 50 दिवस बाकी आहेत आपला राजा येईल परत. जर लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं असेल तर बाहेर तयारी चालू आहे. म्हणून राजा आपल्या मंदिरात आहे. बघू शकता तुम्ही राजाचा राजाला तिथं पाय पडतात ते दगड आपल्या मंदिरात ठेवलं आहे. तर कोणाला दर्शन घ्यायचं असेल तर मंदिरात या, आपल्या राजाचं दर्शन होऊन जाईल. तर चला आता आपण जाऊ चिंचपोकलीला. आपल्या राजाचं दर्शन होईल आपल्याला, पण झालं शेवटी. आणि तिथं एक बाबा आला होता, त्यांनी मुठभर पेढं पलवून दिलं. काय आता बोलशील त्याला. चला आपण जाऊ आता चिंचपोकलीला. टोकरा राजाच्या पाय तर नाही पडला, पण मुठभर पेढं पलवून घेऊन गेला. तसं की त्याचं पेढं मी सोडणार होतो डोकरा साला. आपल्या आता समोर एक टेम्पो बाप्पाच्या मूर्तीने भरतायत. ते आता जातील गावाला. चला आता आपण इथे जवळच आलोत. बघू शकता आपल्याला आता इथे जायचं आहे. आता आपण आलोत चिंचपोकली गणसंकुलमध्ये. चिंचपोकलीच्या स्टेशनच्या बाहेरच आहे. तर पहिले आले आपल्याला लालबागच्या राजाच्या मूर्ती दिसल्यात 2. बघू शकता सेम दिसत आहेत लालबागच्या राजासारख्या. आणि बहुतेक चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या मूर्त्या बुक पण झाल्यात. ते तुम्हाला दाखवतो मी. बघू शकता माझ्या पाठी मूर्त्या आहेत खूप साऱ्या. हे बघा, ही एक आहे चिंचपोकलीच्या चिंतामणीची, ती पण बुक झाले. ही एक आपल्यासमोर आहे चिंचपोकलीचा चिंतामणी. आपल्यासमोर अजून एक आहे, पण ती प्लॅस्टिकमध्ये म्हणजे बुक झाली ती. आणि ती एकदम डिट्टो मागच्या वर्षीसारखीच दिसते. तर बघा तुम्ही पण सेम मागच्या वर्षी जशी होती तशीच आहे. फक्त मागचा प्रभाल जरा चेंज केला आहे, नाहीतर सेम दिसत होती. लालबागच्या राजाच्या मूर्त्या इथं खूप साऱ्या आहेत. म्हणजे बघशील तिकडे लालबागच्या राजाचीच मूर्ती दिसेल तुम्हाला. तर चला आपण आता जाऊ दुसऱ्या ह्याच्यात. म्हणजे इथेच आहे, फक्त साईडला जायचं आहे. चला जाऊ आपण आता. कशात पण जा, तुम्हाला लालबागच्या राजाच्या मूर्त्या बघायला भेटतील सगळीकडे. आपण आलो माऊली आर्ट्समध्ये. तर आपल्याला लालबागच्या राजाच्या 1-2 नाही तर पूर्ण 15-20 मूर्त्या आपल्याला बघायला भेटणार आहेत. तर तुम्हाला दाखवतो एक एक. तर चला आपण बघू आता लालबागच्या राजाची मूर्त्या. आता तुम्ही मोजा. ही एक आहे, 2, 3, 4, 5, एक आहे 6. इथे एक आहे, ते पॅक केले. अजून वरती पण आपल्याला बघायला भेटेल लालबागच्या राजाच्याच मूर्त्या आहेत खूप साऱ्या. इथे तुम्हाला लालबागच्या राजाच्या मूर्त्या बघायला भेटतील. तसेच मातीच्या पण मूर्त्या आपल्याला बघायला भेटल्या तिथे. बघू शकता छोट्या छोट्या मातीच्या मूर्त्या बनवल्यात.
जर कोणाला मातीची मूर्ती घ्यायचं असेल तर माऊली आर्ट्सला नक्कीच्या. तुम्हाला खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या बघायला भेटतील. तसंच आपल्यासमोर आता काला चौकीचा महाराजा आहे. त्या साईडलाच लगेच लालबागचा राजा पण आहे, बघू शकता तुम्ही. इकडे विठ्ठलाच्या रूपात आहे आणि इकडे गोड गणपती. बघू शकता एकूण एकाच रांगणीत 5-6 लालबागच्या राजाच्या मूर्त्या आहेत. खूप सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला इथे बघायला भेटणार आहेत. या मातीच्या मूर्त्या आहेत एकूण सगळ्या. इकडे पण खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत. इथे पण लालबागच्या राजाची मूर्ती आपल्याला बघायला भेटेल. जाऊ इथे पण आपण आतमध्ये आता. यायचं असेल तर चिंचपोकळी स्टेशनला या. तिथून खाली ब्रिज उतरल्यावर सर्कल लागेल. सर्कलच्या समोरच तुम्हाला चिंतामणी गणसंकुल असा दिसेल, मोठाच आहे हा सर्कल. इकडे लालबागचा राजा आहे आणि इकडेच आहे तो वर्कशॉप. तिथे तुम्हाला घरगुती गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला भेटतील, मातीच्या, शाडू मातीच्या. खूप अशा मूर्त्या बघायला भेटतील. तर चला ही व्हिडिओ आपण आजची इथंच थांबू. जर व्हिडिओ आवडली तर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर पण करा. जर कोणाला मूर्ती पाहिजे असेल घरगुती तर इथे नक्की या. स्वस्तात पण भेटतील आणि महागात पण भेटतील. 25,000 65,000 अशा मूर्त्या बघायला भेटतील तुम्हाला. 2-2 फुटाच्या 25-25 हजाराला आहेत. तर चला ही व्हिडिओ आपण इथे थांबू आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तर बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.